Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's English grammar session, let us learn more about clauses. नमस्कार, मी मृडमय जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण क्लॉजेस CLAUSES क्लॉजेस म्हणजे उपवाक्य याबद्दल जास्त माहिती घेणार आहोत. तर गेल्या वेळेस आपण पाहिलेलं आहे की क्लॉज म्हणजे काय. आपण मागच्या वेळेस फ्रेज आणि क्लॉज यामधला फरक पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की मेन क्लॉज म्हणजे काय आणि सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉज म्हणजे काय. तर आज आपण क्लॉजेसचे प्रकार म्हणजे काइंड्स ऑफ क्लॉजेस जाणून घेऊयात. देर आर 3 मेजर टाइप्स ऑफ क्लॉजेस: नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज अँड ॲडव्हर्ब क्लॉज. क्लॉजेसचे 3 प्रकार असतात. नाउन म्हणजे नामाचं नाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण क्लॉज आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण. So a clause can do the work of a noun, an adverb or an adjective. So a clause that does the work of a noun is called a noun clause. I fear that I will fail. हे मी एक उदाहरण घेतलं. I fear that I will fail. तर ही आहे noun clause because it answers the question what after the verb fear. Hence it does the work of a noun. A clause that does the work of an adjective is called adjective clause. त्याचं example आहे, the boy who is wearing a red shirt is my cousin. Doing the work of an adjective describing the noun boy. त्यामुळे ही आहे adjective clause. आणि clause that does the work of an adverb is called as an adverb clause. तर या क्लॉजेसचे प्रकार आपण खोलात जाऊन बघूयात की नाउन क्लॉज कशी असते, नाउन क्लॉज काय करते. सो अ नाउन क्लॉज, सुरुवात आपण नाउन क्लॉजेसपासून करूया. अ नाउन क्लॉज आन्सर्स द क्वेश्चन व्हॉट. लक्षात घ्या, अ नाउन क्लॉज आन्सर्स द क्वेश्चन व्हॉट बिफोर ऑर आफ्टर द वर्ब इन द मेन क्लॉज. दस इट डज द वर्क ऑफ अ नाउन. म्हणजे थोडक्यात वाक्यातल्या क्रियापदाला, मेन क्लॉजमधल्या क्रियापदाला जर तुम्ही काय हा जर प्रश्न विचारला व्हॉट आधी किंवा नंतर वर्बच्या, तर ते जे उत्तर येईल ते जर ते त्याचं उत्तर ते नाउन क्लॉजमध्ये सापडलं तर ती असते नाउन क्लॉज. आता मी जरा सविस्तर एक्सप्लेन करते. अ नाउन क्लॉज आता ही ओळखायची कशी, तर अ नाउन क्लॉज युजली बिगिन्स विथ द कंजंक्शन दॅट, इफ, वेदर, व्हॉट एक्सेट्रा ऑर विथ इंटरॉगेटिव्स म्हणजे प्रश्नार्थक जे असतात शब्द, व्हाय, व्हॉट, व्हेअर, वेन ऑर हाऊ. तर आय थॉट आपण वाक्यातनं एका उदाहरणातनं बघूयात. आय थॉट दॅट इट वॉज अ गुड फिल्म. वाक्य बघा, आय थॉट दॅट इट वॉज अ गुड फिल्म. आता आपण पहिलं त्याचं काय करणार आहोत, तर मेन क्लॉज कुठली आहे, आय थॉट, आणि दॅट इट वॉज अ गुड फिल्म ही झाली सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज. आता आय थॉट, थॉट हे वर्ब झालं, थिंक, थॉट. थॉटला जर आपण व्हॉट, आय थॉट व्हॉट दॅट इट वॉज अ गुड फिल्म, म्हणजे हे पुढचं जे व्हॉटला जर उत्तर जे आलं ते दॅट इट वॉज अ गुड फिल्म. आय थॉट दॅट इट वॉज अ गुड फिल्म हे उत्तर जे आलं थॉटला क्वेश्चन व्हॉट विचारल्यानंतर, असं उत्तर जर येत असेल वर्बला विचारल्यावर व्हॉट, तर ती असते नाउन क्लॉज. अजून एक बघूया उदाहरण. दॅट वी वूड विन द मॅच वॉज एक्सपेक्टेड. आता व्हॉट, आता हे एक्सपेक्टेड इथं वर्ब आहे. व्हॉट वॉज एक्सपेक्टेड, दॅट वी वूड विन द मॅच. सो ही आहे नाउन क्लॉज.
आणखीन एक बघूया. वी ऑल वंडर्ड वेदर इट वुड रेन. आता यातलाही मेन क्लॉज आहे वी ऑल वंडर्ड आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे वेदर इट वुड रेन. वी ऑल वंडर्ड व्हॉट? वंडर्ड वेदर इट वुड रेन हे उत्तर आल्यामुळे वेदर इट वुड रेन ही आहे नाउन क्लॉज. सो अ नाउन क्लॉज कॅन बी द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. सो एक्झाम्पल आहे ही नोज हाऊ हिज बिझनेस विल प्रॉस्पर. ही नोज व्हॉट? हाऊ हिज बिझनेस विल प्रॉस्पर. सो दिस इज अ नाउन क्लॉज. नोबडी कुड अंडरस्टँड व्हॉट मेड हिम क्राय. व्हॉट मेड हिम क्राय ही आहे नाउन क्लॉज. अजून एक इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पाहूया. कॅन यू सी व्हेअर द कार इज? क्वेश्चन मार्क. आता याच्यात सी हे वर्ब आलं. सी व्हॉट? व्हेअर द कार इज. सो ही पण आहे नाउन क्लॉज. सो नाउन क्लॉज कॅन बी द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब ऑर द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स. दॅट ही गॉट अ मेडल. एक्झाम्पल आहे दॅट ही गॉट अ मेडल सरप्राइजेस मी. व्हॉट सरप्राइजेस मी? दॅट ही गॉट अ मेडल. त्यामुळे दॅट ही गॉट अ मेडल ही आहे नाउन क्लॉज. हाऊ द थीफ गॉट इन इज अ मिस्ट्री. तर हाऊ द थीफ गॉट इन ही आहे नाउन क्लॉज. कारण व्हॉट इज अ मिस्ट्री? हाऊ द थीफ गॉट इन हे उत्तर मिळालं. सो जेव्हा आपण व्हॉट हा क्वेश्चन क्लॉजला विचारतो त्याचं उत्तर जर तिथं असेल तर ती असते नाउन क्लॉज. आता द नाउन क्लॉज कॅन ऑल्सो बी द ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. म्हणजे काय? तर इट ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट द काउन्सिल डिसाइड्स. हे वाक्य आपण बघूयात. इट ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट द काउन्सिल डिसाइड्स. सो इट ऑल डिपेंड्स ऑन व्हॉट? द व्हॉट द काउन्सिल डिसाइड्स. त्यामुळे ऑन हे जे प्रिपोजिशन आहे त्याच्यामुळे जी क्लॉज त्याचं जे ऑब्जेक्टचं काम जे प्रिपोजिशनचं केलेलं आहे त्यामुळे व्हॉट द काउन्सिल डिसाइड्स ही झालेली आहे नाउन क्लॉज. अजून एक उदाहरण बघू. प्लीज टेल मी अबाउट व्हॉट यू प्लॅन टू डू टुमॉरो. सो टेल मी व्हॉट तर व्हॉट यू प्लॅन टू डू टुमॉरो. आता इथे हे अबाउट हे प्रिपोजिशन नंतर जी क्लॉज आहे ती आहे नाउन क्लॉज. कारण ती व्हॉट या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे देते. So in short, always remember a noun clause answers the question what before or after the verb in the main clause. So अशा रीतीने आज we have seen today the noun clauses, and a noun clause can be the object of a verb or the subject of a sentence or the object of a preposition, and most importantly it answers the question what before or after the verb in the main clause. क्लॉजेस आणि त्याचे प्रकार हा थोडा समजायला अवघड आहे. त्यामुळे यातली उदाहरणं नीट जर लक्षात घेतलं म्हणजे आता यातलं मेन नॉन क्लॉज कशी ओळखायची तर आधी किंवा नंतर क्रियापदाला व्हॉट हा शब्द विचारला तर ती आहे आणि त्याचं उत्तर मिळालं तर ती आयडेंटिफाय करायची की ती नाउन क्लॉज आहे. तर असे काही क्लूज लक्षात घेतले तर क्लॉजेस आणि त्याचे काइंड्स किंवा त्याचे टाईप्स ओळखायला सोपे जातील. सो टुडे वी हॅव सीन नाउन क्लॉज. इफ यू डू हॅव एनी डिफिकल्टी प्लीज लेट मी नो. थँक्यू. धन्यवाद.